application development using VB.NET, and practical number 5 is implement a program to demonstrate use of case control structures in VB.NET. First, significance. The VB.NET provides select cases statements to write a program based on decision making constructs. ओके, केस स्टेटमेंट्स म्हणजे काय असतं, PIC मध्ये जे तुम्ही स्विच केसेस पाहिलेले आहेत, स्विच केस स्टेटमेंट त्याच्यासारखं सेम वर्क होतं, पण ह्याच्यात कोणता क्लॉज यूज केला जातो, सिलेक्ट केस क्लॉज यूज केला जातो. ओके, तर त्या केस कंट्रोल स्ट्रक्चरचा यूज काय असतो की तुमच्या युजरच्या चॉईसनुसार तुम्ही काय करता, त्याला ऑपरेशन परफॉर्म करायला अलाउ करता, म्हणजे डिसिजन मेकिंग अलाउ करतं हे केस स्टेटमेंट. आता केस स्टेटमेंट डिसिजन मेकिंग अलाउ करतं म्हणजे काय की सपोज मी 5 टाईपचे ऑपरेशन माझ्या प्रोग्राम थ्रू परफॉर्म करते आणि त्या 5 टाईपच्या ऑपरेशनमध्ये युजरला 3 नंबरचं ऑपरेशन परफॉर्म करायचं, तर युजर विल एंटर नंबर 3. ओके, मग आपला प्रोग्राम त्याला 3 नंबरचं ऑपरेशन परफॉर्म करायला अलाउ करेल. ओके, अशा टाईपनी म्हणजे तो काय करू शकतो की बाबा 10 केसेस असतील तर ते 10 केसेसमध्ये तो एक टाईपचं ऑपरेशन परफॉर्म करेल, नंतर दुसऱ्या टाईपचं करेल, तिसऱ्या टाईपचं, किंवा नंतर एक्झिट म्हणेल, त्याला एक्झिट करायचं प्रोग्राममधून. ओके, तर ॲज पर युजर्स चॉईस युजर कॅन परफॉर्म द ऑपरेशन ओके बाय यूजिंग सिलेक्ट केस स्टेटमेंट. इट ॲक्सेप्ट्स इंटिजर्स, कॅरेक्टर्स, स्ट्रिंग्स ॲज ॲन एक्सप्रेशन व्हॅल्यूज. आता तो इंटिजर डेटा टाईप्स कोणते कोणते घेऊ शकतो, केस कोणत्या कोणत्या असू शकतात, ABCD असू शकतात, मग त्याचा ABCDचा टाईप कोणता येतो, कॅरेक्टर डेटा टाईप येतो. नंतर इंटिजर असू शकतात म्हणजे कसं की नंबर्स असू शकतात, नंबर्स म्हटल्यावर त्याचा डेटा टाईप कोणता येतो, इंटिजर येतो. नंतर स्ट्रिंग्स म्हणजे काय की सेट ऑफ कॅरेक्टर्स, सपोज माझी ABCD ही काय झाली, एक स्ट्रिंग झाली. सेट ऑफ मोर दॅन 1 कॅरेक्टर्स म्हणजे काय, इट इज कॉल्ड ॲज स्ट्रिंग. त्याचा डेटा टाईप काय येणार आहे, मग स्ट्रिंग येणार आहे. तर तुमचं सिलेक्ट केस जे स्टेटमेंट आहे तो केसेसचा टाईप कोणता असू शकतो, इंटिजर असू शकतो, कॅरेक्टर असू शकतो, किंवा स्ट्रिंग असू शकतो. थर्ड पॉईंट इज द सिलेक्ट केसेस स्टेटमेंट्स युजेस द सिलेक्ट केसेस क्लॉज फॉर इम्प्लिमेंटिंग द केस कंट्रोल स्ट्रक्चर्स इन VB.NET. जर तुम्हाला सिलेक्ट केस कंट्रोल स्ट्रक्चर जर यूज करायचं असेल VB.NET मध्ये, तर तुम्ही कोणता क्लॉज यूज करणार आहे, सिलेक्ट केस क्लॉज. ओके, आउटकम. The outcome of this practical is develop programs to demonstrate use of case control structures in VB.NET. That is, after performing or after implementing this practical, you will be able to develop different programs by using select case control structures in VB.NET. आता सिंटॅक्स दिलेले आहे पहा. सिलेक्ट केस एक्सप्रेशन हा क्लॉज लिहायचा, तुमचे एक्सप्रेशन लिस्ट येईल, स्टेटमेंट्स येतील, केस एल स्टेटमेंट्स. आता एल स्टेटमेंट्स मध्ये काय येईल, सपोज माझ्या 5 केसेस आहेत, तर मी पहिल्यांदा 5 केसेससाठी ब्लॉक ऑफ स्टेटमेंट लिहिणार. ओके, 5 केसेस लिहिणार, त्याच्यामध्ये पर्टिक्युलर केसमध्ये त्याचे काय रिलेटेड स्टेटमेंट्स असतील, ब्लॉक ऑफ स्टेटमेंट्स ते इन्क्लूड करणार, आणि मग नंतरनं एल्स पार्ट येतो. एल्स पार्ट म्हणजे काय की ह्या 5 केसेसमध्ये जर युजरची चॉईस रॅदर दॅन ही 5 केसेस असेल तर तो कशात एंटर करणार आहे, तुमच्या एल्स केसमध्ये एंटर करणार आहे. ओके, जो हा केस एल्स हा जो पार्ट आहे तो त्याच्यासाठी आहे. आणि जो सिलेक्ट केस क्लॉजचा एंड इंडिकेट करण्यासाठी आपण कोणता क्लॉज यूज करतो, एंड सिलेक्ट. ओके, हा आहे त्याचा सिंटॅक्स. नेक्स्ट आता हा प्रोग्राम आहे बघा, सिलेक्ट केस यूज करून मला असा प्रोग्राम करायचा आहे. प्रोग्राम फॉर आयडेंटिफाय व्हेदर एंटर्ड कॅरेक्टर इज वॉवेल ऑर कन्सोनंट युजिंग सिलेक्ट केस स्टेटमेंट. आता मला कशासाठी प्रोग्राम करायचा आहे की मी युजर काय करणार, प्रोग्राम रन करून एंटर करेल एखादं कॅरेक्टर, आणि ते एंटर केलेलं कॅरेक्टर वॉवेल आहे की कन्सोनंट आहे. वॉवेल आणि कन्सोनंट म्हणजे तुम्हाला माहिती असेल की स्वर आणि व्यंजन. ओके, तुमचे जे अल्फाबेट्स आहेत 26 त्याच्यापैकी तुम्ही एखादं कॅरेक्टर एंटर केलं, त्याच्यात आपले स्वर कोणते कोणते आहेत, AEOIU हे 5 काय आहेत, वॉवेल्स आहेत, आणि बाकीचे काय असतात, कन्सोनंट्स असतात. सो मला आता केसेस कशासाठी लिहावे लागतील, हे जे 5 वॉवेल्स आहेत AEIOU, मग युजर एंटर करताना काय करेल, कॅपिटल करेल किंवा स्मॉल करेल, या दोन्ही पण केसेस कन्सिडर करून तुम्हाला प्रोग्राम करायचा आहे. ओके, आता इथे बघा प्रोग्राम लिहिला, इम्पोर्ट सिस्टीम नेमस्पेस इम्पोर्ट करून घेतला, नंतर तुमचा मॉड्यूल प्रोग्राम मेन प्रोसिजर, नंतर इथे प्रोग्रामला सुरुवात होती मेन प्रोसिजरला. आता मला जे कॅरेक्टर घ्यायचं आहे युजरकडून, त्याच्यासाठी मी एक कॅरेक्टर डिक्लेअर करते. ओके, डिम सी ॲज कॅर, सी नावाचा एक व्हेरिएबल मी डिक्लेअर करून घेतला कॅरेक्टर डेटा टाईपचा. ओके, कन्सोल डॉट राईट लाईन एंटर कॅरेक्टर, मी एंटर कॅरेक्टर असा मेसेज मला काय करायचं, डिस्प्ले करायचं, म्हणून मी कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये तसा मेसेज
स्ट्रिंग डबल कोटमध्ये दिला. ओके, नंतर ना मला तो युजरकडून ॲक्सेप्ट करायचा आहे. मग काय करणार मी, रीड लाईन यूज करणार. रीड लाईन फंक्शन कशामध्ये ॲक्सेप्ट करायचं आहे, तो सी या व्हेरिएबलमध्ये. सो सी इक्वल्स टू कन्सोल डॉट रीड लाईन. ओके, सीमध्ये आता जो आपण ॲक्सेप्ट केला आहे, ॲक्सेप्ट जे कॅरेक्टर केलं आहे ते इथे येणार आहे. ओके, सीमध्ये येईल. नंतर ना सिलेक्ट केस सी. आता बघा सिलेक्ट केस मला क्लॉज तो सुरू होतोय. ओके, केस एक्सप्रेशन माझं सुरू होतंय. सिलेक्ट केस मला जर करायचं असेल तर कशात येईल, ते सिलेक्ट केस क्लॉजमध्ये. सिलेक्ट केस क्लॉज लिहिल्यावर पुढे काय लिहायचं, तुमचे जी तुम्ही चॉईस, युजरची चॉईस ज्या कॅरेक्टरमध्ये सिलेक्ट करताय ते इथे पुढे लिहायचे. मग आपण युजरची चॉईस कोणत्या ह्याच्यामध्ये ॲक्सेस करतोय, सी कॅरेक्टरमध्ये. ओके, सी व्हेरिएबलमध्ये. म्हणून मी इथे तो सिलेक्ट केस क्लॉजच्या पुढे तो व्हेरिएबल इथे लिहिला. ओके, सिलेक्ट केस सी. नंतर ना केस ए. आता किती केसेस आहेत आपल्या, त्या केसमध्ये आपण किती कोणते कोणते हे द्यायचे, आपल्याला 5 द्यायचेत. पण 5 कॅरेक्टर्स द्यायचेत. पण ते कोणते असू शकतात, कॅपिटल असू शकतात किंवा स्मॉल असू शकतात. त्याच्यामुळे इथे बघा कसे लिहिले, केस नंतर डबल कोटमध्ये ए, स्मॉल ए, कॉमा, डबल कोटमध्ये कॅपिटल ए, नंतर स्मॉल ई, स्मॉल कॅपिटल ई अप टू यू, आणि कन्सोल डॉट. याच्यापैकी या केसेसपैकी जर कोणतं कॅरेक्टर असेल तर मला काय युजरला दाखवायचं आहे की एंटर्ड कॅरेक्टर इज वॉवेल. अदरवाईज केस एल्समध्ये जर या 5 पैकी जर एंटर्ड कॅरेक्टर नसेल तर माझं कॅरेक्टर काय असेल, इट इज अ कन्सोनंट. ओके, आणि सिलेक्ट केसचा क्लॉज एंड करण्यासाठी एंड सिलेक्ट लिहिलं इथे बघा. एंड सिलेक्ट केलं, एंड सब, एंड मॉड्यूल, असा हा प्रोग्राम आहे. तुमच्या प्रोग्रामचं आउटपुट कसं येईल की तुम्ही एखादं कॅरेक्टर ते डिस्प्ले करेल, पहिल्यांदा एंटर कॅरेक्टर असा मेसेज डिस्प्ले होईल. नंतर ना तुम्ही एखादं कॅरेक्टर एंटर कराल, मग ते तुम्हाला दाखवेल की इज इट वॉवेल ऑर कन्सोनंट. ओके, नेक्स्ट आता हा प्रोग्राम बघा. प्रोग्राम फॉर परफॉर्मिंग डिफरंट बेसिक मॅथमॅटिकल और अरिथमॅटिक ऑपरेशन्स ॲज पर युजर्स चॉईस. तुम्हाला काय करायचं आहे, 5 टाईपचे ऑपरेशन्स परफॉर्म करायला सांगायचे युजरला. अरिथमॅटिक ऑपरेशन्स, मग ॲडिशन असेल, सबट्रॅक्शन असेल, मल्टिप्लिकेशन और डिव्हिजन, आणि 5वा एक्झिट देतोय आपण. तर युजरला पहिल्यांदा काय करायचे, 2 नंबर एंटर करून घ्यायचेत आणि मग युजरला विचारायचं आहे की बाबा तुला 5 ऑप्शनमध्ये कोणता ऑप्शन हवा आहे. ओके, कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचे, विच टाईप ऑफ ऑपरेशन यू हॅव टू परफॉर्म. जर सपोज त्याने 1 एंटर केला तर आपण त्याला ॲडिशन परफॉर्म करून देणार. 2 एंटर केला तर आपण त्याला त्या 2 नंबरची सबट्रॅक्शन प्रोव्हाइड करणार. नंतर 3 एंटर केला तर मल्टिप्लिकेशन प्रोव्हाइड करणार. 4 एंटर केला तर त्या 2 नंबरची डिव्हिजन प्रोव्हाइड करणार. आणि सपोज जर 5 एंटर केला तर तो इट विल एक्झिट फ्रॉम युअर कमांड प्रॉम्प्ट और युअर आउटपुट विंडो. ओके, तर मग पाहूया याच्यात प्रोग्राम कसा करायचा. आता मेन प्रोसिजरपर्यंत आपल्याला माहितीच आहे. मेन प्रोसिजरमध्ये बघा 2 नंबर्स घेतलेत, N1 N2. ओके, कशासाठी 2 नंबरचे, ज्याच्यावर आपल्याला ऑपरेशन परफॉर्म करायचे त्याच्यासाठीचे 2 नंबर्स. नंतर ए कशासाठी घेतलाय, चॉईस एंटर करून घ्यायची तुम्हाला की युजरला कोणत्या नंबरचं ऑपरेशन परफॉर्म करायचं. आता इथे मागाशी चॉईस काय होती, कॅरेक्टर एंटर करून घ्यायचं होतं, म्हणून आपण ती इंटिजर कॅरेक्टर टाईपची घेतली होती. ओके, आता मला 1 2 3 4 अशा फॉर्मॅटमध्ये मला युजरकडून चॉईस घ्यायची. ओके, फर्स्ट ऑपरेशन परफॉर्म करायचे की सेकंड करायचे की थर्ड करायचे, म्हणून मी त्याचा पण टाईप काय घेतला आहे, ॲज अ इंटिजर घेतला आहे. ओके, N1 N2 ए ॲज अ इंटिजर. कन्सोल डॉट राईट लाईन एंटर फर्स्ट नंबर. आता मला फर्स्ट नंबर एंटर करून घ्यायचा म्हणून मी मेसेज डिस्प्ले केला, एंटर फर्स्ट नंबर. नंतर तो मेसेज, तो जो N1 नंबर आहे तो काय करायचा, नंबर 1 मला ॲक्सेप्ट करायचा फ्रॉम कीबोर्ड, म्हणजे इनपुट घ्यायचं आहे मला युजरकडून. सो N1 इक्वल्स टू कन्सोल डॉट रीड लाईन. सेम फॉर सेकंड नंबर, फॉर N2. N1 आणि N2 युजरकडून ॲक्सेप्ट करून घेतले. ओके, नंतर ना इथे डू व्हाईल लूप कशासाठी टाकलंय, जेव्हा आपण डू व्हाईल 1 अशी कंडिशन देतो तेव्हा ते काय असतं, इन्फिनाइट लूप असतं. म्हणजे काय होणार आहे, आता जर सपोज मी हे लूप नाही टाकलं तर काय होतं की हा प्रोग्राम जो आहे तो मी एकदा एक्झिक्यूट केला, मग माझ्याकडून एंटर नंबर करून घेतले. ओके, त्या प्रोग्रामने. नंतर मी 1 ॲडिशन, सपोज 1 नंबरचं ऑपरेशन परफॉर्म करायला सांगितलं त्याला, तर तो मला ॲडिशनचं ऑपरेशन देईल आणि तो एक्झिट होईल. ओके, तो मला हे रिपीटेडली दाखवणार नाही. आपल्याला हे काय पाहिजे, रिपीटेडली एक्झिक्यूट झालं पाहिजे. जोपर्यंत युजरला सगळे ऑपरेशन्स परफॉर्म करून होत नाही तोपर्यंत, जोपर्यंत तो एक्झिट होत नाही, 5 नंबरची चॉईस देत नाही 5 नंबरची, तोपर्यंत आपल्याला ते कंटिन्यू करायचं. म्हणून ते आपण हे इन्फिनाइट लूप घेतलेलं आहे, डू व्हाईल 1. आणि आपण ते पुढे एंड एक एक्झिटची पण केस टाकलेली, त्याच्यामुळे मग तो तिथून बरोबर ब्रेक करेल फ्लो कंट्रोलला.
आता मला काय करायचं, सिम्पली युजरला डिस्प्ले करायचे की हे 5 नंबरचे ऑपरेशन्स माझा प्रोग्राम परफॉर्म करतोय. ओके, मग मी काय केलं, सिम्पली कन्सोल डॉट राईट लाईनमध्ये हे स्टेटमेंट्स टाकून दिले, 1 ॲडिशन, 2 सबट्रॅक्शन, 3 मल्टिप्लिकेशन, 4 डिव्हिजन आणि 5th वन इज एक्झिट. देन कन्सोल डॉट राईट लाईन एंटर युअर चॉईस. आता ह्या ह्याच्यामध्ये कोणती चॉईस एंटर करायची आहे ती मला कशात घ्यायची आहे, ए मध्ये. मी त्याला ए नावाचा व्हेरिएबल डिक्लेअर करून घेतला. सो ए इक्वल्स टू कन्सोल डॉट रीड लाईन. युजरकडून आपल्याला ॲक्सेप्ट करायचं म्हणून रीड लाईन फंक्शन यूज केलं. ओके, नेक्स्ट आता सिलेक्ट केस स्टेटमेंटला सुरुवात झाली बघा. आता आपलं चॉईस कशात ॲक्सेप्ट केलेली आहे, ए या व्हेरिएबलमध्ये. ओके, म्हणून सिलेक्ट केस ए. ओके, नंतर केस 1. केस 1 कशासाठी, आपली ॲडिशनसाठी. कन्सोल डॉट राईट लाईन ॲडिशन रिझल्ट इक्वल्स टू अँड n1 प्लस n2. म्हणजे ह्या n1 प्लस n2चा जो रिझल्ट येईल, तुमचा नंबर 1 प्लस नंबर 2, ह्याचा जो रिझल्ट येईल तो इथे प्रिंट होईल. ॲडिशन रिझल्ट इक्वल्स टू दिस. ओके, सपोज 15 असेल तर 15 इथे प्रिंट होईल. आता केस 2 मध्ये काय, सबट्रॅक्शन. मग सबट्रॅक्शन रिझल्ट इक्वल्स टू n1 मायनस n2. आपण हे ॲम्परसँड कशाला यूज करतो, ही जी स्ट्रिंग आहे आणि हा जो रिझल्ट आलेला आहे ह्याला जॉईन करण्यासाठी. ओके, n1 मायनस n2चा जो रिझल्ट येईल तो इथे प्रिंट होईल. नंतर कन्सोल 3 मध्ये काय आहे, मल्टिप्लिकेशन. मल्टिप्लिकेशन रिझल्ट इक्वल्स टू n1 इंटू n2. देन डिव्हिजन रिझल्ट n1 अपॉन n2. ओके, अशा अप टू 4 पर्यंत केसेस लिहून घेतल्या. नंतर सपोज जर माझी केस रॅदर दॅन 4 असेल तर मग तो कशात जाईल, केस एल्समध्ये जाईल. केस एल्स काय लिहिलेली, एंड. जर सपोज केस एल्समध्ये त्याने एंटर केलं, म्हणजे जर युजरने ह्या 4 चॉईसच्या व्यतिरिक्त चॉईस जर एंटर केली तर तो काय होईल, एक्झिट होईल. एंडने काय होणार आहे, तो इट विल गेट एक्झिट फ्रॉम आउटपुट विंडो. ओके, किंवा एक्झिक्युशनमधून तो एक्झिट होईल. नंतर सिलेक्ट केसचा क्लॉज हे करण्यासाठी एंड सिलेक्ट. आपण जे व्हाईल लूप घेतले त्याच्यासाठी एंड करण्यासाठी हा लूप क्लॉज. नंतर एंड सब फॉर क्लोजिंग मेन प्रोसिजर आणि एंड मॉड्यूल फॉर क्लोजिंग द मॉड्यूल प्रोग्राम. ओके, हा प्रोग्राम आहे युजिंग तुमचे सिलेक्ट केस. आता आपण हाच प्रोग्राम इथे रन करून बघतोय. व्हिज्युअल स्टुडिओमध्ये इथे मी हा प्रोग्राम केलेला आहे, त्याला नाव दिले बघा. तुम्हाला प्रत्येक वेळेस इथे प्रोसिजर काय करायची आहे, फाईल, न्यू प्रोजेक्ट, कन्सोल ॲप्लिकेशन घ्यायचं. ह्या प्रोग्रामसाठी पण, या प्रॅक्टिकलसाठी पण आपल्याला कन्सोल ॲप्लिकेशन हाच नेम स्पेस यूज करायचा आहे. ओके, तर मी काय केलं, फाईल, न्यू आणि आपलं कन्सोल ॲप्लिकेशन घेतलं एक, त्याला नाव दिलं सिलेक्ट केस प्रॅक्ट. ओके, आणि इथे हा प्रोग्राम केला आहे आणि त्याला सेव्ह केलं आहे. ओके, तर हा प्रोग्राम आपण रन करतोय.
इथे रन होतोय प्रोग्राम, इथे प्रोसेस दिसतीये. ओके, इथे बघा आउटपुट विंडो आली. पहिल्यांदा काय सांगितलं नाही, एंटर फर्स्ट नंबर, पहिला नंबर एंटर करा. ओके, इफ आय हॅव एंटर 45, देन एंटर सेकंड नंबर. ओके, 21 एंटर. आता एंटर युअर चॉईस, ॲडिशन, सबट्रॅक्शन, मल्टिप्लिकेशन, डिव्हिजन. आता सपोज मी 1 एंटर केला, त्याने काय दिलं, ॲडिशन रिझल्ट इक्वल्स टू 66. ओके, या दोन्ही ह्याची ॲडिशन दिली. नंतर परत याच 2 नंबरवर तुम्हाला कोणतं ऑपरेशन परफॉर्म करायचं आहे. सपोज आय हॅव टू परफॉर्म मल्टिप्लिकेशन, आय विल एंटर 3, देन it will give result multiplication result equals to 945. Okay, suppose I want to perform a division operation, that is fourth operation. त्यांनी हा रिझल्ट दिला. हे काय डिव्हिजन ऑपरेशन कसं परफॉर्म होतंय, इथे कोशंट तुम्हाला रिटर्न होते. ओके, म्हणजे आपण काय नंबर एंटर केले होते 45 आणि 21. 45 डिवायडेड बाय 21 याचा जो कोशंट येतो तो इथे दिलेला आहे. आणि सपोज आपण जर मॉड्युलो ऑपरेशन म्हणजे जे पर्सेंटेज ऑपरेशन असतं ना, पर्सेंटेज साईन जे येतं ते मॉड्युलो ऑपरेशन परफॉर्म करतं. मॉड्युलो ऑपरेशन काय रिटर्न करतं, तुमची रिमाइंडर रिटर्न होते. ओके, मग तिथे काय आली असते, रिमाइंडर आली असती. ओके, आता मला सपोज सबट्रॅक्शन परफॉर्म करायचं, आय विल एंटर 2, एंटर युअर चॉईस, सबट्रॅक्शन रिझल्ट इक्वल्स टू 24. ओके, अशा टाईपने हे ऑपरेशन परफॉर्म करेल. आणि इथे जे रिपीटेडली एक्झिक्यूट झालं ना, पहिल्यांदा मी ॲडिशन हे केली, परफॉर्म केली, मग त्याने मला परत हे दाखवलं. ओके, तुम्हाला कोणती चॉईस ही करायची. सपोज ते कशाने होते, डू व्हाईल लूपने होते. मी जे डू व्हाईल 1 हे इन्फिनिटी लूप टाकले त्याच्यामुळे होते. ओके, जर सपोज मी ते रिमूव्ह केलं तर इथे काय होणार आहे, फक्त एकदा ऑपरेशन तुम्ही परफॉर्म करू शकता, नंतर तुम्हाला एक्झिट करावं लागेल, परत दुसरं ऑपरेशन परफॉर्म करण्यासाठी परत प्रोग्राम रन करावा लागेल. ओके, आता माझे सगळे ऑपरेशन परफॉर्म करून झालेत, म्हणून मी काय करते, सपोज मला एक्झिट करायचं, मी 5 एंटर केला, एंटर, तो ह्याच्यामधून एक्झिट होणार आहे, तुमच्या ज्या प्रोग्रामच्या एक्झिक्युशनमध्ये तो एक्झिट झाला. ओके, देन एंटर केलं मी, आउटपुट विंडो क्लोज झाली. ओके, अशा पद्धतीने तुम्ही सिलेक्ट केसचे प्रोग्राम करू शकता. इफ यू हॅव एनी डाऊट यू कॅन आस्क मी बाय कॉल ऑर मेसेज. ओके, थँक्यू.